सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आज एक खूपच चुकीचं आणि पर्यावरणाचा द्रोह करणारं एक पाऊल उचललेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, हे नांदरुकीचं झाड आहे आणि बॉटनी किंवा नांदरुक हे असा वनस्पती आहे की जिला पारंब्या येतात आणि ह्या पारंब्या कालांतरानंतर जमिनीमध्ये जातात। ह्या पारंब्या जमिनीत गेल्यानंतर या पारंब्याच्या मार्फत त्यांना अन्न पाणी याचा पुरवठा होत असतो। नांदरुक हे एक भारतीय देशीय वंशाचं झाड आहे। इथं अनेक पक्षी घरटी बांधतात, अनेक पक्षी किडे मुंगी कीटक यांना खायला फळं नांदरुकीची खूप उपयोगी असतात। त्याच नांदरुकीवरती एक पुणे विद्यापीठानं फार चुकीच्या पद्धतीने हल्ला केलेला आहे। इथं तुम्ही बघू शकता, इथं नांदरुकीचं खोड आहे, अतिशय पुरातन जवळपास शेकडो वर्ष जुना हा नांदरुकीचा वृक्ष आहे आणि या वृक्षाच्या फांद्या इथून पारंब्याच्या मार्फत जमिनीत गेल्या होत्या आणि याची छाटणी करायचा हा जो अट्टहास केलेला आहे। इथं तुम्ही बघू शकता, यांची कनेक्टिव्हिटीच तोडलेली आहे जमिनीपासून। अशा जर कृती वारंवार होत असतील, इथं पण एक खोड बघू शकता तुम्ही की बाजूला काढलेले। जर अशा नांदरुक असेल वड असेल या वृक्षाच्या बाबतीत त्यांच्या जमिनीत गेलेल्या मुळ्या जर तोडल्या जात असतील तर कालांतरानं झाडाचा ओझ झाडाच्या ज्या फांद्यांचा पसार आहे तो झाडाला सहन होत नाही आणि मोठी मोठी झाडं कोसळतात, वड कोसळतात, पिंपळ कोसळतात। शिवाय हे नांदरुकीचं पण तेच करायचंय का पुणे विद्यापीठाला, हा प्रश्न आम्ही पुणे विद्यापीठाला विचारतोय आणि या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतोय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं। आणि हे झालं ते झालं, याची भरपाई आम्ही इतर झाडं लावून विद्यापीठाकडून करून तर घेऊच, पण इथून पुढे विद्यापीठानं कोणत्याही झाडाला, त्यातल्या देशी झाडाला, जी झाडं जुनी आहेत ज्यांना हेरिटेजचा वारसा आहे अशा झाडांना हात लावायचा प्रयत्न करू नये। असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस तीव्र आंदोलन पुकारेल।